नाशिकमधील बहुचर्चित भूसंपादन घोटाळा अखेर रडारवर आल्याचं बघायला मिळत आहे। नाशिकच्या भूसंपादन घोटाळ्याची आता SITद्वारे चौकशी होणार आहे। हरित जमीन पिवळ्या पट्ट्यात दाखवून 4 पट अधिक मोबदला दिल्याचा आरोप खरं तर बघायला मिळालेला होता। तत्कालीन आयुक्त अशोक करंजकर यांच्या काळातील हा प्रकार होता। आमदार राहुल ढिकले यांनी मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातला पाठपुरावा सुद्धा केलाय। तत्कालीन आयुक्त अशोक करंजकर यांनी एका रात्रीत विशिष्ट बिल्डरांना धनादेश सुद्धा दिल्याचं बघायला मिळत आहे आणि हेच प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं बघायला मिळत आहे। नाशिकमधून ही महत्त्वाची अशी अपडेट आपण बघतोय। आता भूसंपादन घोटाळ्याची SITद्वारे चौकशी होणार आहे। नाशिकमधील बहुचर्चित भूसंपादन घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, गौरी, खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला नाशिकमधील भूसंपादन घोटाळ्याची चर्चा माहीत आहे आणि अशा सर्व पार्श्वभूमीवर नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांनी या भूसंपादन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये तक्रारी केल्या होत्या। मुख्यमंत्री यांच्याकडे देखील याबाबतचा पत्रव्यवहार झालेला होता आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये याची दखल घेण्यात आलेली आहे। महत्वाची बाब म्हणजे अधिवेशनाच्या दरम्यान लक्षवेधी देखील याबाबतची मांडण्यात आलेली होती। एका रात्रीमध्ये काही विशिष्ट बिल्डरांना काही मोबदल्याचा धनादेश तत्कालीन आयुक्त अशोक करंजकर यांनी दिलेला होता आणि यावरच संशय उपस्थित करत त्याबाबतची तक्रार करण्यात आलेली होती। त्याची दखल आता शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे। SIT चौकशी करत या संपूर्ण भूसंपादन घोटाळ्याची चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर काही बिल्डरांसह तत्कालीन नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त अशोक करंजकर यांचा पाय आणखी खोलात गेलेला आपल्याला या निमित्तानं दिसून येतं। त्यामुळे या चौकशीत नेमकं काय निष्पन्न होतं हे बघणं महत्त्वाचं असेल। गौरी, नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।